नवरात्र उत्सव चालू आहे। आम्ही घरामध्ये देवीची स्थापना केली आहे। मी अन्नपूर्णा ही देवीला ची स्थापना करते। तिला तांदळाच्या राशीवर बसवते, तिला कापसाचं वस्त्र घालते, तिचे 9 दिवस आम्ही स्थापना करतो। आणि माझ्याकडे अखंड दिवा चालू असतो, अखंड तेलाचा आणि अखंड तुपाचा दिवा असतो। हे 2 प्रकारचे 2 दिवे आहेत, 2 दिवे आहेत। हे 2 प्रकारचे 2 दिवे अखंड 9 दिवस चालतात। घटाची स्थापना होते। आमच्याकडे धान्य पेरत नाहीत, आम्ही फक्त कलशाची पूजा करतो। 9 दिवस 9 माळा असतात। पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ असते, बाकी 8 दिवस आम्ही झेंडूच्या फुलांची माळ घटावर आम्ही अर्पण करतो। रोज वेगवेगळे नैवेद्य असतात। 9 दिवस उपवास केला जातो। 8व्या दिवशी अष्टमीचा मोठा उपवास असतो आणि 9व्या दिवशी उपवासाचं आम्ही उपवास हे करतो, सोडतो। आणि मग 10व्या दिवशी दसरा असतो। दसऱ्याच्या दिवशी आम्ही शस्त्रपूजा करतो, म्हणजे सर्व शस्त्रास्त्र जी आपण आजच्या काळामध्ये आधुनिक काळामधील शस्त्र ही जर पूर्वीच्या काळाच्या शस्त्रांपेक्षा वेगळी आहेत, त्या सर्व शस्त्रांची पूजा केली जाते। थोडक्यात सुरी, विळी, चाकू, कात्री, वेगवेगळी यंत्र यांचं आम्ही यावेळेला पूजन करतो। दसऱ्याला सोन्याची पानं म्हणजेच आपट्यांच्या पाण्यांचं देवाणघेवाण केलं जातं एकमेकांना, ती दिली जातात आणि दसरा अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट करतो। तसंच दसऱ्याच्या दिवशी आम्ही रावणाचं दहन करून वाईट दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याचा प्रयत्न करतो। आणि रावण हा एक चांगला माणूस होता, पण त्याच्या आतली जी दुष्ट भावना होती, ही दुष्ट शक्ती होती, म्हणजे त्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतो। अशा प्रकारे आम्ही दसरा सेलिब्रेट करतो। तुम्ही कसा दसरा सेलिब्रेट करता हे आम्हाला सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ येत जातील। आणि पाहत राहा।